सुद्धा इथं आहे। हे शिवलिंग मी तुम्हाला आपल्याला दाखवू शकतो आणि ही दरी आतमध्ये किती गेली ही आता आपण कल्पना करू शकत नाही। पण जसं मेळघाटात अत्यंत निसर्गाने दिलेली दान आहे, देण आहे आणि अद्भुत चमत्कार सुद्धा आहेत। माझ्या समोर आपण पाहताय की किती खोल दरी आहे। आम्ही आलो आहोत एका शोधात तिच्या भागाला अमृत पाणी एक विहीर आहे, एक तळ आहे, अमृत पाणी विहिरीच्या शोधात आम्ही गावापासून जवळपास 12-13 किलोमीटर जंगलाकडे आलेलो आहोत आणि आमच्या जाण्याचा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे, नागरिकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे की हे अमृत पाणी म्हणजे काय आणि या निसर्गाच्या दऱ्या खोऱ्यामध्ये अमृत पाण्याची निर्माण कसे झाले आणि कोणते तिथं देवी शक्ती आली होती याचा शोध आम्ही घेणार आहोत। मी आता चिखलदरा तालुक्यात आलो भामादेवी या ठिकाणी आणि भामादेवी गाव चुरणी काटून रोडवर आहे आणि अतिशय दुर्मिळ भागात एका नदीच्या काठावर चिखलदऱ्याच्या देवीचं जशा पद्धतीचं मंदिर आहे अंबादेवीचं त्याच पद्धतीचं मंदिर कालीमातेचं मंदिर आहे। कालीमातेच्या मंदिरात शोध घेतला। आमचे सर्व पत्रकार जे आठवटे बंधू आहेत वरखडी बंधू माझ्यासोबत आहेत आणि इतकंच नव्हे या इथे शिवजीचं जे स्थापना होती ते शिवलिंग सुद्धा इथं आहे। हे शिवलिंग मी तुम्हाला आपल्याला दाखवू शकतो आणि ही दरी आतमध्ये किती गेली ही आता आपण कल्पना करू शकत नाही। पण जसं दृश्य चिखलदऱ्याच्या देवीचं आहे त्याच पद्धतीचा होता, त्याच पद्धतीची मूर्ती या काली मातेची आम्हाला आढळून आली आणि इतक्या लांब पायी चालत आलो आणि इतका प्रवास हा इतका दुर्मिळ आहे आणि प्रेक्षकांना इथे हे दुर्लक्षित म्हणजे देवस्थान आहे, याकडे कोणाचं प्रशासनाचं लक्ष नाही आणि या लक्ष नसल्याने हे इथं डेव्हलपमेंट झालेलं नाही। चिखलदऱ्याचे ज्या पद्धतीचं मंदिर झालेलं आहे तसंच मंदिर या ठिकाणी सुद्धा व्हावं आणि काली मातेचा उद्धार व्हावा, या मंदिराचा उद्धार व्हावा। कारण साक्षात देवी जिला म्हणतो की पाळाच्या आतमध्ये काली माता राहते, हिचं वास्तव्य आहे आणि हिचे अनुभवी सुद्धा खूप आहेत आणि अशाच पद्धतीने या काली मातेचं इथं लोकांना दर्शन व्हावं, प्रेक्षकांना हे स्थळ आपण दाखवूया। या अशा पावन स्थळावर आम्ही तुम्हाला या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आम्ही दाखवलेलं होतं, चिखलदऱ्याचं देवस्थान दाखवलेलं होतं। त्याच पद्धतीने हे देवस्थान सुद्धा हे दुर्लक्षित असल्यामुळे लोकांना याबद्दलची माहिती नाही आणि कारण की हे गावच खूप मोठ्या डोंगरात आहे आणि वाट नाही, चालायसाठी वाट नाही, रस्ते नाही आणि खूप मोठं रिक्स या भागात येताना आम्हाला दिसून आली। म्हणून चिखलदरा येथील सर्व आणि महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांनी एकदा तरी या काली मातेच्या मंदिराच्या दर्शनाला इथं यावं आणि काली मातेचा हा जो निसर्गरम्य जो तिचा अनुभव आहे, जो तिचा प्रभाव आहे, तिची जी शक्ती आहे, या दरीमध्ये तिचं वास्तव्य आहे, या काली मातेचं, त्या काली मातेचं वास्तव्य आणि तिचं दर्शन घेण्यासाठी एकदा तरी प्रेक्षकांनी या गावात यावं। एवढंच नाही तर शिव मंदिर या ठिकाणी स्थापन केलेलं आहे, बजरंगबलीचा इथंचा असा कोरलेल्या याच्या शिल्पात कोरलेला बजरंगबलीचा चित्र आहे आणि असे बरेचसे भरपूर ठिकाणे इथे आहेत की लोकांनी आवर्जून या ठिकाणी बघण्यासाठी यावं। असं नव्हे तर येथील जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा लोकनेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी सुद्धा या काली मातेच्या मंदिराकडे लक्ष द्यावं। कारण मेळघाटमध्ये असे बरेचसे मेळघाटातील मंदिर आहेत की दुर्लक्षित आहेत, ते एक मी आपल्याला दाखवणारच आहेत। आमची जी पूर्ण पत्रकारांची टीम आहे, ही टीम या मेळघाटातील जे देवस्थान आहेत, जे दुर्लक्षित देवस्थान आहेत, या लोकांना याबद्दलची माहिती नाही, त्या ठिकाणावर लक्ष नाही, असे ठिकाणी आम्हाला दाखवूच आम्ही प्रेक्षकांना। परंतु काली मातेचा हा साक्षात चमत्कार जसा चिखलदरा देवीचा आहे तो चमत्कार आपल्याला अनुभवायला मिळेल। म्हणून एक वेळा तरी प्रेक्षकांनी, महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या ठिकाणी यावं। हे सर्व या आपल्या प्रेक्षकांना यासाठी दाखवत आहे की हे देवस्थान दुर्लक्षित राहू नयेत आणि या दऱ्या खोऱ्यातील असलेले हे देवस्थान लोकांना माहिती पडावी, हा आमचा प्रयत्न आहे। चिखलदरा तालुक्यातील भामादेवी परिसरातील गावाजवळ एक रहस्यमय गुहा किंवा मंदिरच आहे, जे रोमांचक ठिकाण आहे। येथील दरीखोरी अद्भुत आहे, जे देवी पॉइंट सारखेच आहे, पण इथे सर्वात मोठी समस्या म्हणजे इथे पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नाही। येथील लोक आणि पर्यटक हे ठिकाण पाहण्याचे उत्सुक आहेत, परंतु रस्त्याच्या अनुपलब्धतेमुळे ते येथे येऊ शकत नाही। त्यामुळे येथील लोक प्रतिदिन विनंती आहे की त्यांनी या ठिकाणचे निराकरण आणि विकासासाठी काही पावले उचलावीत। तर स्थानिक लोकांची मागणी आहेत। हे ठिकाण एका टेकडीच्या मध्यभागी आहे आणि येथील एक विशेष गोष्ट म्हणजे येथे पाण्याचा स्रोत नाही, तरीही येथील दगडांमधून पाण्याचा प्रवाह जोरात वाहतो।
ही एक अद्भुत आणि रहस्यमय घटना आहे म्हणजे जी पण या तो ठिकाणी दुर्लक्षित आहे अति आकर्षक आणि तो बनवते. आहे काटकुंजरी रोडच्या या भामादेवी गावाजवळ. आता आम्ही तुम्हाला आवाज ऐकून दाखवतो पंचबोलचा. हे काही खोटं नाही, आम्ही खरंच आपल्याला दाखवत आहोत. आता इकडे मी पंचबोलचा आवाज देईन. आमचे नितीन भाऊ आहेत, नितीन भाऊ वरखडे. आता इकडून आवाज देत होतो, हर हर महादेव, हर हर महादेव. हाच प्रेक्षकांना आवाज आम्ही सांगायचा आमचा प्रयत्न आहे. सूर्यास्त होत आहे आणि सूर्यास्त व्हायच्या अगोदर आम्हाला इथून निघायचं आहे, कारण रस्ता खूप रिस्क आहे. रस्ता खूप रिस्क आहे आणि सूर्यास्त होत आहे. वैराटचं जसं आपल्याला दिसते सूर्य डुबताना तशाच पद्धतीचं हे दृश्य या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणून हातचा खडखडवाट आम्ही आता इथून निघतो, कारण प्राण्याचंही इथं आम्हाला चुका संभवतो. त्यामुळे आम्ही आता निघत आहे.